आता 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून तर दिली आहे खरी, पण या मुदतीचा लाभ खरंच कुणाला मिळणार हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ज्या महिला 15 दिवसामध्ये या योजनेचा अर्ज भरू शकत होत्या, त्याच महिला 31 ऑगस्टपर्यंत पण या योजनेचा अर्ज भरणार आहेत. याचा फायदा आता एवढाच असा म्हणावा लागेल की गर्दीचं प्रमाण महिलांचं कमी होईल आणि त्यांना थोडासा फॉर्म भरण्यासाठी अवधी मिळेल, काही कालावधी मिळू शकेल. जे दरमहा 1500 रुपये आता महिलांना मिळणार आहेत, या 1500 रुपयातून त्यांनी स्वतःला सक्षम करणं गरजेचं आहे, आर्थिकदृष्ट्या उभारी घेणं गरजेचं आहे आणि हे मिळालेले पैसे एखाद्या छोट्याशा व्यवसायामध्ये किंवा एखाद्या चांगल्या कार्यामध्ये किंवा घराच्या काही इतर महत्त्वाच्या गोष्टीमध्ये त्यांनी गुंतवणूक करायला हवेत. कारण 1500 रुपये ही रक्कम जरी वरवर कमी दिसत असली तरी दुर्बल, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांसाठी तो एक फार मोठा आधार ठरू शकतो. आता ज्या महिलांना या मदतीची घोषणा झालेली आहे त्या महिलांपर्यंत ही मदत पोचायला सरासरी आणखी 1 महिन्याचा कालावधीही लागू शकेल आणि तोपर्यंत सर्व लाभार्थी महिलांनी संयम बाळगणं आवश्यक आहे. माझी लाडकी बहीण या योजनेला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तमाम महाराष्ट्रातल्या महिलांना खूप मोठ्या प्रमाणात आनंद झालेला आहे, महिला सुखावलेल्या आहेत. पण आता सर्वच महिला वाट बघतायत की अकाउंटमध्ये पैसे येणार कधी. तर खास त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे की तुमचे जे दरमहा 1500 प्रमाणे वर्षाला 18,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत, त्याची सुरुवात लवकरच होणार आहे आणि लवकरच तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये दरमहा 1500 रुपये दिसणार आहेत. आता काही महिलांचा प्रश्न असा आहे की माझं जनधनचं अकाउंट चालेल का, माझं पोस्ट ऑफिसचं खातं चालेल का, माझ्या खात्यामध्ये खूप कमी पैसे आहेत ते चालेल का, किंवा माझं इतर शहरातल्या बँकेमध्ये खातं आहे ते चालेल का, असे 1 ना 2 अनेक प्रश्न महिलांनी उपस्थित केलेले आहेत. तर त्या सर्व महिलांना आम्ही सांगू इच्छितो की आता तुमचं ज्या पण बँकेमध्ये खातं असेल, फक्त त्या बँकेला IFSO कोडची सुविधा असेल तर त्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा व्हायला हरकत नाही. कारण त्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट हे आधार कार्डशी लिंक होणं खूप खूप गरजेचं आहे. तेव्हा माझी सर्व महिला भगिनींना विनंती आहे की आपण ज्या खात्यामध्ये पैसे घेऊ इच्छिता ते खातं एकदा अशा प्रकारे तुम्ही चेक करा की जेणेकरून तुम्हाला नंतर या गोष्टीची कुठलीही अडचण येणार नाही. आणि तुम्हाला सध्यासुद्धा जर काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करा, आम्ही नक्कीच तुमच्या अडचणीचं निराकरण करू. तर महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणारी, महिलांच्या मदतीसाठी तत्पर धावून आलेली महाराष्ट्र शासनाची ही खूप क्रांतिकारी योजना ठरू शकते, जिचं नाव आहे माझी लाडकी बहीण. बऱ्याचशा महिलांचे फॉर्म भरून झालेले आहेत, तर काही महिला अद्याप फॉर्म भरण्याच्या तयारीत आहेत आणि काही महिला ह्या कागदपत्र जमा करताना दिसत आहेत.
पण सर्वच महिलांना मी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की जरी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायला अडचण आली तर तुम्ही तो ऑफलाईन भरू शकता आणि ऑफलाईन भरण्यासाठी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. सेतू केंद्रामध्ये, महानगरपालिकेमध्ये आणि अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही ऑफलाईन अर्ज भरू शकता आणि ऑनलाईन अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील भरू शकता. आता बऱ्याचशा महिलांच्या मनात शंका आहे की आमचा अर्ज चुकला तर, किंवा आमचं एखादं कागदपत्रच गहाळ असेल तर, किंवा कागदपत्र चुकीचं जोडलं गेलं तर काय करायचं. तर याबाबत बिलकुल तुम्ही काळजी करू नका, कारण तुमचं चुकीचं जरी कागदपत्र जोडलं गेलं किंवा एखादं कागदपत्र गहाळ असलं तरीसुद्धा तुम्हाला या योजनेपासून वंचित ठेवलं जाणार नाही. तुम्हाला ह्या लाभापासून वेगळं ठेवलं जाणार नाही. तुम्हाला ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि तुम्हाला तुमचं चुकलेलं कागदपत्र दुरुस्त करण्यासाठी देखील वेळ मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही निर्धास्तपणे आपला फॉर्म भरा आणि या योजनेचे पात्र लाभार्थी बना. प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीच सभागृहात ही माहिती दिलेली आहे, जी आता मी तुम्हाला देतोय की सर्व माझी लाडकी बहीणमध्ये असणाऱ्या पात्र महिलांना ते पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा करणार आहेत आणि जमा करताना कुठलीही अडचण आली तरीसुद्धा त्या अडचणीचं निराकरण केलं जाणार आहे. आणि ग्रामीण भागामध्ये तर या निराकरणासाठी गाव चावडीवर या यादीचं वाचन केलं जाणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये एकाच महिलेचा डबल समावेश होणं टाळलं जाईल, वाद टाळले जातील आणि काय कागदपत्र समजा चुकलेले आहेत तेही कळतील. तर असा सर्व दृष्टिकोनातून या गोष्टीचा फायदा तुम्हाला होणार आहे. त्यामुळं जर तुम्ही अद्यापही अर्ज भरलेला नसेल तर लवकरात लवकर अर्ज भरा आणि सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.